घर म्हटलं की रोज काही ना काही समस्या येतात. पण त्या समस्यावरती जर प्रश्न सुटवायचे असतील, तर जर आपल्याला स्मार्ट काही टिप्स माहिती असेल, तर आपले पैसेसुद्धा वाचतात, समस्यासुद्धा सुटतात आणि आपल्याला एक्स्ट्रा टाईमसुद्धा मिळतो. मग चला, आज अशाच काही स्मार्ट टिप्स बघण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर पहिली, बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण हे मिक्सरचं भांडं वापरतो, तर कालांतराने ह्या मिक्सरच्या भांड्याचे जे काही ब्लेड्स असतात, याची धार कमी व्हायला लागते. मग काय करायचं, खडे मीठ घ्यायचं, 1 ते 2 चम्मच. मोठं भांडं असेल तर थोडंसं जास्त घेऊ शकता, हे छोटं आहे त्यामुळे 2 चम्मच खडे मीठ घेतलं. तुमच्याकडे खडे मीठ नसेल, साधं मीठ घेतलं तरीही चालेल, पण खडे मिठाने खूप छान रिझल्ट येतो. आणि तुम्हाला हे 30 ते 40 सेकंद चांगलं फिरवायचं आहे. बघा, खडे मिठाची अक्षरशः पावडर झालेली आहे. महिन्यामधनं जर तुम्ही तुमच्या ब्लेडला पुन्हा ती धार परत आणण्यासाठी जर अशा पद्धतीने खडे मीठ जर मिक्सरमधनं काढलं, तर तुमच्या मिक्सरच्या भांड्याचे जे काही ब्लेड आहे त्याची धार कधीच जाणार नाही. चला मंडळी, नंतरची टीप बघूया. इकडे मी चिमटा घेतलाय प्लास्टिकचा किंवा तुमच्याकडे असा स्टीलचा असेल, कोणताही घेऊ शकता. डबल साइडेड जी चिकट टेप आपल्याकडे असते ती चिमट्याच्या एका साईडने आपण लावून घेतलेली आहे. ही टेप आपल्याला लावायची आहे. तुम्ही बघणार की ह्या चिमट्याचा खूप छान पद्धतीने आपण रियूज करू शकतो. आता आपल्याला याचा कशासाठी वापर करायचा आहे, तुम्ही गेस करू शकता का? पटकन गेस करा. चला मी सांगते. बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण हे चार्जर लावतो तर याचं वायर असंच खाली असतं आणि लहान मुलं असतील तर लहान मुलं काय करतात की हे वायर ओढतात. मग काय करायचं, बोर्डलाच एका कोपऱ्यात अशा पद्धतीने तुम्ही तो चिमटा लावून ठेवायचा. एकतर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा वायर तिथे गुंडाळून ठेवू शकता, किंवा मग दुसरी टेक्निक म्हणजे अशा पद्धतीने ठेवू शकता. असं केल्याने वायरसुद्धा खाली लोंबकळत नाही आणि मेन म्हणजे ऑर्गनाइज दिसतं. चला मंडळी, तिसरी टीप बघूया, जी की क्लिनिंगसाठी खूप उपयुक्त अशी आहे आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार की ही ट्रिक तुम्ही नक्की आणि नक्की वापरून बघावी. मी इकडे एक पाऊच घेतलेला आहे, 2 रुपयाचं, 1 रुपयाचं तुमच्याकडे मिळू शकतं, किंवा जो शॅम्पू तुम्ही वापरत आहात, तुम्ही मोठे मोठे जर कंटेनर वापरत असणार डायरेक्टली ते घेऊ शकता. टेबलस्पूनने म्हणत असाल तर 1 टेबलस्पून शॅम्पू घ्यायचा आहे. मी इकडे वाटिका शॅम्पू घेतलेला आहे. जेवढा आपण शॅम्पू घेतला आहे, अगदी तेवढी आपल्याला पितांबरी घ्यायची आहे. फक्त 2 इन्ग्रेडियंट इकडे लागणार आहे आणि पितांबरी बघा 1 चम्मच घेतली आहे. आता आपल्याला ना याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. जर तुम्हाला असं वाटलं की हे पावडर टाईपच होतंय किंवा कमी पडलंय, तर मग अशा वेळेस तुम्ही शॅम्पू वाढवू शकता. पण अशा पद्धतीने आपली पेस्ट झाली पाहिजे. काही बेकिंग सोडा, इनो वगैरे आपल्याला काहीच टाकायची गरज नाही. आता हे क्लिनिंग पेस्ट आपल्याला कशासाठी वापरायची, तर आपले जे काही गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, जे काही पिठासाठी आपण डब्बा वापरतोय, किंवा जे घरामध्ये ॲल्युमिनियमचे भांडे आहेत, स्टीलचे भांडे आहेत, जे की क्षारयुक्त पाण्याने त्यावरती काळपटपणा आलेला आहे, आपण खूप घासूनसुद्धा ते निघत नाही. अशा वेळेस तुम्ही या पद्धतीने चिकट झालेले भांडे जर शॅम्पू आणि पितांबरीच्या या पेस्टने घासले ना, मी तुम्हाला गॅरंटी देते, बिलकुल म्हणजे याच्यावरचा काळपट थर तर जातोच जातो, पण हे एवढे चमकायला लागतं, याची चमकसुद्धा वापस येते. तुम्ही हे नक्की करून बघा. जर तुम्ही तुमच्या किचनचं डीप क्लीन करत आहात आणि संपूर्ण भांडे जर तुम्हाला घासायचे असले, मी आवर्जून तुम्हाला सांगेल की तुम्ही शॅम्पू आणि पितांबरीची मोठ्या प्रमाणात पेस्ट करा आणि त्याने संपूर्ण भांडे घासा. जी काही चमक येणार आहे ती ना साबणाने येणार, ना डिशवॉश लिक्विडने येणार. तुम्ही नक्की करून बघा. आता हा जो काही पिठाचा डबा आहे, किंवा माझ्याकडे जे एक्स्ट्रा साठवणीतले डबे असतात जे की धान्यासाठी वगैरे वापरते, ते आता बऱ्याच वेळ आपण धुत नसतो, मग ते चिकट होतात. सो त्याचा चिकटपणा आणि त्याला ती पुन्हा चमक येण्यासाठी मी हा सोल्युशनचा आवर्जून वापर करत असते. आणि कसं आहे, भांडे म्हटलं आपण हे काही रोज रोज अगदी पूर्ण डबे काढत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण डीप क्लीनला काढले असेल तर हे पेस्ट नक्की आवर्जून बनवावी. पुन्हा त्यावरती लवकर चिकटथर येत नाही. जी काही गेलेली चमक असते ती पुन्हा वापस येण्यास मदत होते. आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर जो काही ॲल्युमिनियमवरचा काळपट थर आहे तो निघण्यासुद्धा मदत होते. मग उशीर कसला करताय, पटकन हे 2 इन्ग्रेडियंटनी पेस्ट करा आणि तुमचे भांडे स्वच्छ करा. रिझल्ट तुमच्यासमोर आहे. मी धुवून घेतलेला आहे आणि पुसून दाखवते आहे. खूप छान पद्धतीने हे स्वच्छ होतात आणि नंतर सुकल्यानंतर तुम्ही याचा वापर करू शकता. सो मंडळी, आय होप तुम्हाला ही पेस्ट आवडेल आणि ही ट्रिकसुद्धा आवडेल. ही ट्रिक नक्की आवडली असेल तर करून बघा. चला मंडळी,
नंतरची टिप बघूयात. आपल्याकडे ना जुने पुराणे सॉक्स असतातच. आता त्याचा काय रियूज करायचा म्हणून मी भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर करते. पण अजून एक टिप शेअर करते. तुम्हाला काय करायचं आहे, हातामध्ये पॉलिथिन घालायची आहे आणि पॉलिथिनच्या वरती हा एक सॉक्स घालायचा आहे. आता तुम्ही तुमच्या घर साफ करण्यासाठी जे क्लिनिंग सोल्युशन वापरत असणार ते करू शकता, किंवा मग क्लिनिंग सोल्युशन नसेल तर सरळ हा सॉक्स तुम्हाला पाण्याखाली धरून व्यवस्थितरित्या ओलसर करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही याचा ॲज अ शेगडी पुसण्यासाठी किंवा मग मागच्या काही टाईल्स वगैरे पुसण्यासाठी, घरातील फर्निचर साफ करण्यासाठी अशा पद्धतीने जर साफ केलं तर तुमचा हातसुद्धा घाण होत नाही. आणि मेन म्हणजे आपण आपल्या हाताने केलं म्हणून एक वेगळ्याच प्रकारचं समाधानसुद्धा असतं. आणि छान क्लिनिंग ज्या पद्धतीने आपण करतो ब्रश वगैरेचा वापर करून अगदी तशी होते. तुम्ही बघणार मी अशा पद्धतीने हे साफ केले, सॉक्ससुद्धा ओलसर झालेला आहे, पण माझा हात बिलकुल ओलसर होत नाही किंवा घाण होत नाही. सो जुन्या सॉक्स जर तुमच्याकडे जाड जुने सॉक्स असतील ना, तर ते फेकण्याच्या आधी त्याच्या क्लिनिंगचा साठी वापर त्याचा नक्की केला गेला पाहिजे. जबरदस्त आहे हा हॅक, करून बघा. पूर्ण सॉक्स ओलसर झाला आहे, पण माझा हात बिलकुल ओलसर नाही झाला, पूर्ण कोरडा आहे. सो ही टिप नक्की आजमावून बघा. चला मंडळी, नंतरची टिप बघूयात, जी खूप बेसिक टिप मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुमचा गॅस फार वाचेल. आता बऱ्याचदा आपल्याला वरण भात करायचं असलं तर आपण अशा पद्धतीने डब्यांचा वापर करतो आणि एकदाच वरण भात शिजवतो. याने गॅससुद्धा कमी लागतो आणि एकाच याच्यामध्ये आपलं वरणसुद्धा शिजतं, म्हणजे डाळसुद्धा शिजते आणि भातसुद्धा शिजतो. मग आपण त्याच्यावरती अशा पद्धतीने जेव्हा प्लेट ठेवतो तर आपण अजून यावरती काही गोष्टी शिजायच्या असेल किंवा स्टीम करायची असेल तर याचा वापर नक्की करू शकतो. जसं की रताळं झालं, मक्का स्टीम करायचं असेल, बटाटे जे आहे उकडून घ्यायचे असेल, तर अशा पद्धतीने जर तुम्ही याचा रियूज केला किंवा मग अशा पद्धतीने थोडंसं स्मार्ट वर्क केलं तर तुमचा गॅस वाचणार आहे. आता कसा, तर बटाटे शिजण्यासाठी आपल्याला वेगळं पुन्हा कुकर लावावं लागलं असतं. सो तेवढा गॅस वाचतो आणि पैशाची सुद्धा बचत होते. चला नंतरची टिप बघूयात. काय होतं की आपल्याला ऐनवेळी जर कुठे जायचं असेल आणि कधी भाजी गरम असते, कधी दूध हे अति गरम असतं. मग आता बाहेरच ठेवायचं म्हटलं तर भाजीसुद्धा नासू शकते आणि दूधसुद्धा नासू शकतं किंवा भाजी खराब होऊ शकते. मग आपण काय करत असतो, फ्रीजमध्ये ठेवत असतो. पण आता जर गोष्टी ह्या फार गरम असतील तर फ्रीजमध्ये ठेवायला नाही पाहिजे, हे आपल्याला माहिती आहे. पण एखाद वेळेस जर असंच काही आलं तर मग आपण ठेवतो सुद्धा. पण बऱ्याचदा जे काही वस्तू असते, दूध असेल फॉर एक्झाम्पल, तर ते फार गरम असतं आणि त्याची गरम हवा आणि फ्रीजमधील थंडी हवा हे जे आहे व्यवस्थित गणित जमत नाही आणि अशा वेळेस जे आहे आपलं फ्रीजसुद्धा खराब होण्याची फार चान्सेस असतात. पण एखाद वेळेस जर असा तुमच्यावर हे आलाच असेल, प्रसंग आलाच असेल, तर मग फ्रीजमध्ये ठेवत असताना एक छोटीशी टिप करायची, जेणेकरून फ्रीजला सुद्धा काय होणार नाही आणि एखाद वेळेस असं केलं तर काहीच हरकत नाही. आता तुम्ही बघू शकता दूध हे फार गरम आहे. मग आपल्याकडे ना असे छोटे बांगड्या असतात किंवा कडे मेनली आपल्याला घ्यायचं आहे, जे की आपल्याकडे जुनं पुराणं असतं. जुनं जरी नसेल तर नवीन तर आपल्याकडे असतं. सो या बांगड्यांचा वापर आपण फ्रीजमध्ये करू शकतो गरम वस्तू ठेवण्यासाठी. पण नेहमी ही टिप फॉलो करायची नाही. आता काय केलंय बघा, मी एक कडं तिथे ठेवलेलं आहे आणि आता हे एकदम गरम पातेलं आहे, जे की आपल्याला कधी बाहेर जायचं असेल तर त्यासाठी ही टिप आहे. त्या कड्यावरती तुम्हाला हे पातेलं ठेवायचं, जेणेकरून पातेल्याचा फ्रीजसोबत अगदी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार नाही आणि थोड्या वेळाने ते तर थंडच होणार आहे. अशाने दूधसुद्धा नासत नाही, फ्रीजची डायरेक्ट कॉन्टॅक्टसुद्धा येत नाही. सो बांगडीचा असा वापर फ्रीजमध्ये नक्की करा. या संपूर्ण टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगू शकता. यामधून तुम्हाला सर्वात फेवरेट टिप कोणती होती तेही सांगू शकता. नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असणार तर पटकन लाईक करा, फॉलो करा. चला मग मंडळी, भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.